तर आता आपण चाललो आहे सातेरीला. सातेरी हे कोल्हापूर पासून अंदाजे 20 किलोमीटरवर आहे. गाडीत आता आपण 300 पेट्रोल टाकलंय. तर सातेरीला जायला आपल्याला रंकाळ्याकडून जावे लागते, फुलेवाडी रोड वरून. आता आपण आलोय बालिंगेमध्ये. मित्रांनो, आपल्या इथून आत जायचं आहे सातेरीला. तर बालिंग्यातून सातेरीला जाताना आपला एक पूल लागेल. त्या पुलावर मस्त अशी नदी दिसेल, पण बघू शकता. तर भावानं आता आपण आलोय बीडशेडमध्ये, बीडशेड व्यापारी पेठ. तर या चौकात आपला वर सातेरीला जायचं आहे, बघू शकता. आपल्या भावाबरोबर पार्थ म्हणते लगेच व्हिडिओमधलं लगेच गॉगल घातला भावानं. आता आपण चढायचं या डोंगरावर. तर निम्मा डोंगर चढलाय आपण. तर आता आपण आलो डोंगरावर. आपण बघू शकता इथनं किती मस्त व्ह्यू आहे तलावाचा. आपला नेक्स्ट स्पॉट आहे आपल्याला जो दिसतोय तलाव. आपण तिकडे जायचं आहे आता. तर चला जाऊया आपण. आता आपण तळावर आलोय. तर आज आपण आपल्याबरोबर आपली सातेरीची मैत्रीण घेऊन आलो आहे. आपण बघू शकता. तर इथं पण ती ट्रेडिंगमध्येच बिझी आहे. आज संडे आहे, अनालिसिस चाललंय माझं. इथं पण जिरोडा ओपन केलंय तिनं. तर आता आपण सातेरीच्या मंदिरात आलेलो आहे. हे जे तुम्हाला दिसते ते सातेरीचं मंदिर आहे. म्हणजे असं म्हणतात की बीड गावच्या ज्या 7 मुली होत्या त्या ह्या डोंगरावरती येऊन गायब झाल्या होत्या आणि त्यानंतरच हे सातेरीचं मंदिर काहीतरी उभारलेलं आहे इथं. तर आपण पुढे तिथं जे आजोबा आहेत त्यांना पण याबद्दल सविस्तर माहिती विचारूयात. चला तर आपण पुढे जाऊयात मंदिरामध्ये. तर आता आपण मंदिरात आलेलो आहोत आणि जे मी तुम्हाला म्हटलं की सातेरीचं मंदिर, तर इथं अशा पद्धतीने तुम्हाला हे दिसेल. तर आता पुढची माहिती तुम्हाला हे बाबा सांगतील. तर मला सांगा, हे जे सातेरीचं मंदिर आहे तर म्हणजे सातेरी का नाव पडलं, म्हणजे यामागे काय गोष्ट आहे किंवा काय कथा होती? बाळ हे बीड हाती म्हणायची. हां, काय बीड हाती बीडचं राणी. ओके. मग त्यांचा बाबा इथे येतात. त्या जंगल मोठा होता, ते लाकडं घेऊन जायचा. काय लाकडं न्यायचा, ते नेऊन विकायचा. तिथे पैसे पुरीने काय ते खायला आणायचा. असं काय झाला. मग ते लाकडा घेऊन येऊन कावला करवान नेता तरी काय भागना. मग लाकडाने भोंग्याने पोकऱ्याने पीठ घेऊन गेला इथनं.
आणि त्या बायकोनं आंबोळ्या केल्या, त्या आंबोळ्या केल्या त्या बी पूर्ण पळवल्या, म्हणजे घेऊन गेल्या. आईला म्हणला लाकडाच्या पिठाचे पूर्ण आंबोळे नेल्या, आता आईने घालायचं काय काय. तसाच उठला आणि चला म्हणला पूर्ण उद्या सकाळ जाऊया डोंगरात म्हणला, आणि तुम्ही जरा कारवा आणतोला आणि मी जरा लाकडं तोडतो. आणि त्या मुलीने इथं जे सोडल्या ते बाबा घरी निघून गेला. ओके, म्हणजे मी असं ऐकलं होतं की त्या मुली इथं गायब झाल्या होत्या, म्हणजे त्या स्वतः आल्या होत्या. मग त्या स्वतः आल्या होत्या की त्यांना सोडलेलं होतं? बाबा घेऊन आला, घेऊन आला आणि सोडून गेला. मग प्रत्येक म्हणजे तुझ्या मुली कुठं आहे, त्या मुली कुठं आहे, त्या माहिती जंगल पालती घालीत आल्या. तर हा 7 जणी पाशानं इथं गायब झाली. त्या पाषाण झाल्या इथं? हा, त्या पाशानं झाली इथं. त्याच्यामुळे हे मग ते आता जिथं सेवा ती करतात ती सेवा आपणच करतो. मग त्यांची आता वावर जत्रा आली, सगळं आलं तर पहिले ते मांडामांड केल्याशिवाय तिथं ते मागव करीत नाही काय, अशी पोझिशन आहे बाबा. आणि एक चुलतांचा ह्या मुली त्या 3 पिढ्या तर झाल्या. कशा झाल्या? द्या बसलं हा घट बसला की म्हातारा इथं बसायचा. मग ठावक्यात वाता होत्या, पहिल्या ठावक्यात वाता, 11 दिवस ठावक होतं ते ठावक्यात वाता. ती वात धुवायची नाही, अखंड ठेवा, अखंड 9 दिवस ती वात धुवायची. इथं म्हातारांचा बसायचा, खाडी खोबरं दूधच खायचा. भरपूर नवरात या खोलीत न्यायच्या. तो वारला इथंच पुरला, त्याला तिचे समान वाटले. दुसऱ्या सुतीला तो वारला इथंच पुरला. तिसऱ्या सुतीला ते बी वारला इथंच पुरला. म्हणजे त्या समाधी आहे का, त्या समाधी आहे त्या. आता 4था सुतीला, कितवा सुतीला? 4था. म्हणजे कवा 5 पाण्याच्या काळाच्या टायमात. म्हणजे वरचं महादेव मंदिर ते पांडवकालीनच आहे. त्या टायमात पांडवकालाच्या टायमात तिथे 2 हे दिसतात की भोकं. तर आपल्याला या बाबांनी माहिती चांगली सांगितलेली आहे. तर हे परत तुम्ही बघू शकताय, ह्या ज्या सातेरी देवी आहेत ह्या तुम्हाला अशा बघायला मिळतील. आपण आता सातेरीच्या मंदिरातून बाहेर पडलोय आणि महादेव मंदिराकडे चाललोय. तर तुम्ही आता बघू शकताय वरती जे तुम्हाला डोंगर दिसतोय, तर तिथंच आपलं सातेरीचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. तर आपण आता तिथं पोहोचणार आहोत. हा प्रसाद दिसतोय इथं. मित्रांनो, आता आपण आपल्या सातेरी डोंगरावर आपण बघू शकता इथं नंदीची एक अप्रतिम कोरीकाम अशी केलेली मूर्ती आहे. तर महादेवाचे दर्शन घेण्याआधी आपल्याला नंदीचे दर्शन घेतले पाहिजे. आणि हा आपला दैवता रस्ता आहे. आणि हे एकाच दगडात कोरलेलं आहे. हा जो नंदी आहे तो एकाच दगडात कोरलेला, आणि वरती जे मंदिर आहे ते सुद्धा एका दगडामध्येच कोरलं. तर ह्याचा एक फन पार्ट पण आहे. ज्या वेळेला मी शाळेत होते त्यावेळेला आम्ही इकडं सातेरीला वनभूषण वगैरे असं आमचं असायचं. आणि त्यावेळेला असं म्हणायचे की हा जो नंदी आहे तो तांदळ इतका थोडासा दरवर्षी असा येतोय, पण मला अजूनपर्यंत हा थोडासा समोर आला असं काहीच वाटलेलंच नाही. जिथं आहे तिथंच येतो अजून पण. म्हणजे हा फन पार्ट होता म्हणून मी शेअर केलं तुम्हाला. जसं मी फन पार्ट तुम्हाला नंदीचा सांगितला तसंच या विहिरीबद्दल पण आहे. म्हणजे आम्ही लहान असतानाच ऐकलेल्या ह्या गोष्टी आहेत. असं म्हणतात की इथं काहीतरी ह्या विहिरीमध्ये टाकलं तर ते रंकाळ्याच्या तलावात जातंय. ऍक्च्युली मला पण माहिती नाही हे असंच आहे का, पण सगळे आतापर्यंत म्हणतात म्हणून मी पण शेअर केलं. तुला टाकला तू रंकाळ्यात नेशील का बाहेर? बघायला पाहिजे. तुझ्यावर ट्राय करूयात. आणि आता हे अंकितवरच ट्राय करायचं आहे आपण.
सातीच्या डोंगरावर आपण साती डोंगरावर आलोय, बघू शकता. खाली भात केलाय मस्त महाप्रसाद. जाताना महाप्रसाद खाऊन जायचा आणि आपल्या वाटेला लागायचं आपण, असं आमच्या पार्थ मंडपेने सांगितलंय. दगडामध्ये कोरलेलं आहे आणि त्याच्या मागे मला इथे गणपतीचं मंदिर सुद्धा दिसेल. इथे छान गणपतीची स्थापना केलेली आहे आणि एक्झॅक्ट समोर पार्वतीचं मंदिर सुद्धा आहे. आतमध्ये तुम्ही बघू शकताय, गार म्हणजे एकदम थंड वाटतंय. इथं जरी स्पर्श केला तरी सुद्धा एकदम, फ्रीज ओपन केल्यानंतर जसं थंड वाटतंय तसंच आहे हे पार्वतीचं मंदिर. बीडशेडच्या चौकात. तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.